नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचे, प्राचार्यांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जाहिरात क्रमांक 116, 117, 2023, डेट 26 ऑक्टोबर 2023 याच्या संदर्भात मला अनेक आताच बघा परवा MPSCच्या वेबसाईटवर जाहिरात क्रमांक 116 संदर्भात प्राचार्य पदासाठीचं जे निवड यादी म्हणजे इंटरव्ह्यूसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले की सर आता त्याची मुलाखतीची तयारी कशी केली गेली पाहिजे, तर त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा किंवा आम्हाला मार्गदर्शन करा. तर सर्वांना त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. बघा, जाहिरात क्रमांक 114, 115 याच्याबरोबरच ही पण जाहिरात आली होती, त्याच्यानंतर आली होती 116, 117 डायरेक्टर आणि प्राचार्य शासकीय महाविद्यालय या संदर्भातली. तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑर डायरेक्टर इन द गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स अँड प्रिन्सिपल इन द गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन, शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय इन महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिस ग्रुप ए याची जी जाहिरात आली होती. आता इंटरव्ह्यूची जे विद्यार्थी तयारी करत असतील, ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी त्या पात्र असतील त्या यादीमध्ये, तर त्यांनी कशा पद्धतीने इंटरव्ह्यूची मुलाखतीची तयारी केली पाहिजे त्या संदर्भात माहिती पुरवा या उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर बघा, हे सर्व त्यांनी काय दिलेलं आहे, कॉलेज प्रिन्सिपल आणि डायरेक्टरच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य. तर त्याचं सविस्तर मी सांगतो की त्याचं सविस्तर परिपत्रकाचं विश्लेषण मी सांगतोय. बघा, सुरुवातीला पहिला मुद्दा आहे, तुम्ही मुलाखतीची तयारी करत असताना तुम्ही जी तुमच्या प्रोफाईलला ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन केलं तेच डेटा आयोगाकडे असतो, ते डेटा त्यांनी प्रिंटआउट काढलेला असतो. तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्ही जे तुमच्या प्रोफाईलला जे तुमचे छंद असतील, तुमची आवड असतील, तुमचं शिक्षण असेल, तुमच्या डिग्र्या वेगवेगळ्या विषयामध्ये झाल्या असतील, तुमचे पोस्ट PG झाले असेल वेगवेगळ्या विषयामध्ये, अनेक विषयामध्ये, त्यानंतर तुमचे PhD झाली असेल ज्या विषयामध्ये, PhDसाठी तुमचा विषय असेल, तुम्ही रिसर्च पेपर पब्लिश केले असतील, तुम्ही बुक पब्लिश केले असतील, तर जे तुम्ही प्रोफाईलला तुमच्या टाकलेलं आहे ते तुम्ही तुमचं प्रिंटआउट काढून घ्या, त्यावेळेस जे तुमची प्रोफाईल होती ती, आणि त्याच्यावर तुम्ही स्वतः अभ्यास करा की तुम्हाला कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात तुमच्या प्रोफाईलवर. तर म्हणजेच तुमचे प्रश्न, तुमचे इंटरव्ह्यू, तुमची मुलाखत ही तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला तुम्ही काय दिलेलं आहे, तुमच्या रिझ्यूममध्ये, जसं की तुम्ही एखाद्या महाविद्यालयात विद्यापीठात जाता, तुमचा रिझ्यूम बघून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अगदी त्याच पद्धतीनं आयोगाकडं तुमचा जो प्रोफाईल असतो तो प्रोफाईल ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन केले त्या दिवशीचं प्रोफाईल त्यांच्याकडं प्रिंटआउट केलेलं असतं. त्याच्यानुसार तुमची इंटरव्ह्यू सुरुवात होऊ शकते. त्याच्यावरचा एखादा मुद्दा घेऊन तुम्हाला ते पहिला प्रश्न विचारतील किंवा तुमचं स्वतःचं माहिती सांगा. त्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रोफाईलला जी माहिती दिली तीच माहिती सांगण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरनं पहिला तुमची प्रोफाईलनुसार तुम्हाला प्रश्नाला सुरुवात होईल. किंवा बघा, तुम्ही जे तुमच्या प्रोफाईल, तुम्ही ज्या पदासाठी पात्र आहात, ज्या पदासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं आहे, मुलाखतीला बोलवलं आहे, तर त्यामध्ये शासकीय संस्था जसं की कला महाविद्यालय असतील किंवा शिक्षणशास्त्र महाविद्यालय असतील, संचालक किंवा प्राचार्य पदासाठी आता त्याच्या जबाबदाऱ्या, मुख्य पद आणि सेवा, पद प्राचार्य किंवा संचालक, डायरेक्टर, संस्था, शासकीय संस्था किंवा कला, वाणिज्य व महाविद्यालय, शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचं माहिती तुम्हाला असावी. सेवा, शिक्षण सेवा, महाराष्ट्र शिक्षण सेवा. आता प्राचार्यासाठी अपेक्षित कर्तव्य आणि जबाबदारी आपल्याला माहिती असलं पाहिजे. या परिपत्रकाला अनुसरून प्रश्न विचारले जातात. प्राचार्य संचालकांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रित केलं आहे. हे कर्तव्य त्यांच्या नेतृत्वाची भूमिका, नैतिक मूल्य आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या स्पष्ट करत असतात. जसं प्रशासकीय आणि नैतिक नेतृत्व काय आहे, ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड एथिकल लीडरशिप म्हणजे प्रेरणा आणि मूल्य आधारित नेतृत्व, संस्था, विद्यार्थी, शिक्षक, संशोधन आणि पर्यावरण, टिकाऊपणाच्या चिंतेसाठी प्रेरणादायी आणि नैतिक मूल्यावर आधारित नेतृत्व प्रदान करणं अपेक्षित आहे. जबाबदाऱ्यांचे व्यवस्थापन, आपल्या जबाबदाऱ्यांचे व्यवस्थापन करताना सर्वोच्च स्तरावरील कार्यक्षमता, पारदर्शकता, निपक्षपातीपणा, प्रामाणिकपणा, सचोटी, उच्च नैतिकता. तुम्हाला एखादी केस स्टडीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एखादं अशा पद्धतीचं वातावरण आहे, ते वातावरण तुम्ही कसं हँडल कराल, म्हणजे जसं की विशाखा गाईडलाईन्स काय आहेत, बरोबर आहे. किंवा तुम्हाला आणखी पुढे जाऊन सांगतो की आणखी महत्त्वाचं आहे विशाखा गाईडलाईन्स. पहिलं म्हणजे
म्हणजेच ज्या ठिकाणी आपण काम करताय त्या ठिकाणचं महिलांबाबतचं विशाखा गाईडलाईन काय आहे तेही तुम्ही पाठ करून जावा, कारण तुमच्या ह्याच्यामध्ये आखात्यामध्ये ते येतं. त्यानंतर दुसरं आहे की नवीन एज्युकेशन पॉलिसी, जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्याच्यामध्ये काय बदल केले आहेत, तुम्हाला काय वाटतंय, त्यामध्ये काय असणं अपेक्षित होतं आणखी, किंवा त्यामध्ये काय कमकुवत बाजू आहे या नवीन शैक्षणिक धोरणाची, तुम्हाला आणखी काय बदल करावे असे वाटतात, तुम्हाला या शैक्षणिक धोरणामधले कोणत्या बाबी तुम्हाला उच्च शिक्षणासाठी चांगल्या वाटल्या, तर का चांगल्या वाटल्या, आणि जर त्यामध्ये चुकीचं आहे किंवा तुम्हाला ते चुकीचं वाटतायत किंवा त्याची अंमलबजावणी करताना काय अडचणी येणार आहेत, या संदर्भात देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न तयार असावेत, त्याचे उत्तरं तयार असावेत. त्यानंतर कामाच्या वातावरण आणि शिक्षण, वर्क एन्व्हायरमेंट आणि लर्निंग, सकारात्मक वातावरण, उत्कृष्ट कामकाजासाठी संस्कृती आणि अध्ययन वातावरण प्रदान करण्यासाठी एक सकारात्मक, कार्यक्षम, प्रभावी कामाचं वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून तुमची जबाबदारी काय आहे. नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन, सर्जनशील विचार आणि कल्पनासाठी एक संवर्धनक्षम संस्कृती तयार करणं. नैतिक आणि संस्कृती, एक अशी कार्यसंस्कृती आणि नीतिमत्ता स्थापित करणे जी व्यावसायिकता, समाधान आणि राष्ट्र आणि समाजाप्रती समर्पक यावर आधारित असेल. जसे समुदायाच्या म्हणजे कम्युनिटी ग्रुप वर्क महत्त्वाचं असतं, त्यांच्याकडून अपेक्षित आहे. त्यानंतर वैयक्तिक आणि व्यावसायिक आचरण, पर्सनल आणि प्रोफेशनल कॉन्टॅक्ट्स, यामध्ये व्यावसायिक सन्मान, त्यांच्या व्यवसायाच्या प्रतिष्ठेनुसार त्यांच्या खाजगी व्यवहाराचे व्यवस्थापन कसं कराल, गैरवर्तन टाळणे, अध्यापन, संशोधन यामधील साहित्य चोरी असेल, प्लॅगॅरिझम आणि इतर नैतिक वर्तनापासून दूर राहणे आणि त्यांना प्रोत्साहन न देणं, म्हणजे तुम्ही मुख्य व्यक्ती म्हणून. त्यानंतर विस्तार आणि सामाजिक कार्य, एक्सटेन्शन आणि सोशल सर्व्हिस काय केली गेली पाहिजे तुमच्या पदाच्या अनुषंगानं, सर्वांगीण सहभाग, विस्तार कार्य, अभ्यासक्रम, अतिरिक्त अभ्यासक्रम कशा पद्धतीने, म्हणजे अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणकोणते उपक्रम घ्याल, क्रियाकलाप, तसेच सामुदायिक सेवा, कम्युनिटी सर्व्हिस यामध्ये सक्रिय सहभाग कसा नोंदवाल, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. समानता आणि समावेशकता, इक्विलिटी आणि इन्क्लुजिव्हिटी, भेदभाव विरहित त्यांच्या व्यावसायिक प्रयत्नामध्ये प्रोफेशनल एज्युकेटर्स, जात, पंथ, धर्म, वंश, लिंग किंवा लिंग आधारित इतर कोणत्याही विचारांना थारा न देणं, म्हणजे समानता आणि समावेशकता राखणं. हे देखील आपण मुख्य व्यक्ती म्हणून हे देखील तुम्हाला कर्तव्याची जाणीव असावी. सारांश थोडक्यात, हे परिपत्रक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ मधील प्राचार्य संचालकासाठी उच्च नैतिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक नेतृत्वाचे मानके तयार करतं. त्यांना केवळ प्रशासकीय प्रमुख म्हणून नव्हे तर नैतिकता, सचोटी, नाविन्यपूर्णता, सामाजिक जबाबदारी असलेले एक आदर्श नेतृत्व म्हणून काम करण्यात मार्गदर्शन करत असतं. ह्या परिपत्रकानुसार तुम्हाला 100% त्यांनी प्रश्न विचारले जाणार आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे NAP, म्हणजे NAP. त्यानंतरनं आपण नॅशनल अकॅडमिक्स असेल, NAP 2020चं धोरण कधी अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतरनं NAP म्हणजे उच्च शिक्षणासाठी काय योगदान आहे, NAP ही कितवी, म्हणजे स्वतंत्रोत्तर भारतातलं हे कितवं शैक्षणिक धोरण आहे, पहिल्या शैक्षणिक धोरणाचं मूल्यमापन कसं कराल, कुणी आणलं होतं, दुसरं शैक्षणिक धोरण कुणाच्या कालावधीमध्ये आणलं होतं, त्यांचा महत्त्वाचा उद्देश काय होता, त्यानंतर त्याचं मूल्यमापन ज्यावेळेस झालं त्यावेळेस कधी झालं, त्यानंतरनं हे तिसरं शैक्षणिक धोरण कुणाच्या शिफारसीनुसार कोणती समिती निर्माण झाली होती, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी योगदान काय आहे, त्यानंतर ABC म्हणजे अकॅडमिक क्रेडिट ऑफ बँक काय आहे, ती संकल्पना काय आहे, ABCID ज्याला आपण म्हणतो. त्यानुसार डिग्रीचा अभ्यासक्रम किती वर्षाचा आहे, त्यानंतरनं विद्यार्थ्यांना 4 वर्षाची डिग्री कशी करता येईल, त्यानंतरनं आपण क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणजे काय, आपण कशा पद्धतीनं ती अंमलबजावणी करू शकतो, त्यानंतर ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याची अंमलबजावणी करत असताना कोणकोणत्या समस्या येऊ शकतात, हेही तयारी करा. आणि प्राचार्य म्हणून किंवा डायरेक्टर म्हणून, संचालक म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीनं उच्च शिक्षणामध्ये तुमचं योगदान देऊ शकता, यापूर्वी काय तुम्ही योगदान दिलेलं आहे, सामाजिक, शैक्षणिक, त्यानंतर संशोधनासंदर्भात. संशोधनावर महत्त्वाचा भर आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर उच्च शिक्षणामध्ये संशोधनामध्ये आपण मागं आहात. तर त्या संदर्भात देखील आपल्याला काय केलं पाहिजे याच्यावर प्रश्न विचारले जातील. त्यामुळं या सर्व बाबी या परिपत्रकातील गाईडलाईन्स आणि NAP, त्यानंतरनं त्याच्या अंमलबजावणी संदर्भातील अडचणी, मागील NAPचा आढावा, त्या सर्व बाबी
आपण प्राचार्य पदासाठी, डायरेक्टर पदासाठी मुलाखतीला जात असाल, तर या सर्व बाबींचा आपण विचार करून आणि तुमची प्रोफाईल महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जी MPSCच्या आयोगावर तुमची प्रोफाईल जी आहे, त्या ठिकाणी जी माहिती टाकलेली आहे, त्याचं एकदा समरी तुम्ही एकदा ते प्रिंटआउट घ्या. त्याच्यावर तुम्हाला कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, चिंतनात्मक ते एकदा अभ्यासा आणि त्यानंतरच इंटरव्ह्यूला, मुलाखतीला जा. मुलाखतीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. निश्चितच आपल्या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला पुढचं देखील सर्व काय असेल किंवा पुढचं जी अपडेट माहिती असेल ती पुरवण्याचं काम आपल्या क्लासच्या माध्यमातून, ॲपच्या माध्यमातून केलं जाईल. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक.